संरक्षण कक्ष याबद्दल माहिती मिळवण्यासाठी पब्लिक आय न्यूज 7 या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक भागामध्ये ग्राहक संरक्षण कक्षाच्या कक्ष आणि त्याच्या कायद्याबद्दल संपूर्ण माहिती प्राप्त होईल। पब्लिक आय न्यूज 7 या चॅनलच्या माध्यमातून मी अनिल पुरंदरे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उत्तर मुंबई जिल्हा संपर्क कक्ष प्रमुख या नात्याने प्रत्येक ग्राहकाला माहिती असलेला 6 मूलभूत हक्कांची माहिती असायला हवी अशी 6 मूलभूत हक्क आपल्या समोर मांडत आहे। ऑगस्ट 2019 मध्ये संसदेने ग्राहक संरक्षण कायदा 2019 मंजूर केला, ज्याने 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा घेतली। जागा ग्राहक संरक्षण कायदा 2019 जुलै 2020 मध्ये लागू झाला। ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकांना 6 मूलभूत अधिकारांची हमी देतो। यामध्ये आपण पहिल्यांदा सुरुवातीला 15 मार्च हा ग्राहक दिन म्हणून साजरा करत होतो, पण भारतात दरवर्षी 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन आणि राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात येतो। कारण याच दिवशी 1986 ला ग्राहक संरक्षण कायद्याला राष्ट्रपतींनी संमती दिली। ग्राहकांच्या न्यायाच्या हक्काची आणि जबाबदारीची जाणीव करून देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। ऑगस्ट 2019 मध्ये संसदेने ग्राहक संरक्षण कायदा 2019 मंजूर केला, ज्याने 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा घेतली। ग्राहक संरक्षण कायदा 2019 जुलै 2020 मध्ये लागू झाला। ग्राहक संरक्षण कायद्यानं ग्राहकांना 6 मूलभूत अधिकारांची हमी दिली। उपभोक्त्याचा हक्क म्हणजे ते वापरत असलेल्या उत्पन्नाचे प्रमाण, गुणवत्ता, शुद्धता, किंमत, सामर्थ्य आणि मानक याबद्दल पुरेशी माहिती मिळवण्याचा ग्राहकाला हक्क म्हणून परिभाषित केले जाते। हे अधिकार ग्राहकांना कोणत्याही गैरप्रकारापासून संरक्षण देतात। याच्यामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त भारतातील 6 ग्राहक हक्कांवरती एक नजर टाकावी। सुरक्षिततेचा अधिकार। सुरक्षिततेचा हक्क म्हणजे जीवन आणि मालमत्तेसाठी धोकादायक असलेल्या वस्तू, सेवांच्या विपणनापासून संरक्षण मिळवण्याचा ग्राहकांचा हक्क। ग्राहकांनी मिळवलेल्या वस्तू आणि सेवा केवळ त्यांच्या गरजा भागवत नाही, तर त्यांच्या दीर्घकालीन संबंधातील पूर्तता करतात। ग्राहकांनी खरेदी करण्यापूर्वी उत्पन्नाचा दर्जा तपासण्याचा आग्रह धरला पाहिजे। त्यांनी ISI, एगमार्क इत्यादी दर्जेदार उत्पन्नाला प्राधान्य दिलं पाहिजे। दुसरं म्हणजे माहिती मिळवण्याचा अधिकार। हा अधिकार सुनिश्चित करतो की खरेदी केलेल्या वस्तू, सेवांची गुणवत्ता, प्रमाण, सामर्थ्य, शुद्धता, मानक, किंमत याबद्दल ग्राहकांना माहिती दिली जाते। हे अनुचित व्यापार पद्धतीपासून ग्राहकांचे संरक्षण करते। 3 वस्तू खरेदी करण्याचा निवडण्याचा अधिकार। सर्व ग्राहकांना बाजारातील विविध उत्पादने, सेवा वाजवी किमतीत मिळवण्याचा अधिकार आहे। त्यांना कुठली वस्तू घ्यायची आणि कुठली माफक दरात आणि योग्य सेवा देणारी वस्तू आहे याबद्दल निवडण्याचा अधिकार ग्राहक संरक्षण कायद्याने दिलेला आहे। त्याचप्रमाणे ऐकण्याचा अधिकार, सुनावणीचा अधिकार। योग्य मंचावर म्हणजे ग्राहक कक्षाच्या माध्यमातून हिताचा योग्य विचार केला जातो। हक्क हे सुनिश्चित करतो की ग्राहकांच्या कल्याणासाठी तयार करण्यात आलेल्या विशिष्ट मंचामध्ये ग्राहकांचे प्रतिनिधित्व केले जाते। रिड्रेसल शोधण्याचा अधिकार। प्रत्येक ग्राहकाला अनुचित व्यापार पद्धती, अनैतिक शोषणाच्या विरोधात दावा करण्याचा आणि खऱ्या तक्रारीच्या बाबतीत न्याय
तोडगा काढण्याचा हक्क आहे। यासाठी ग्राहकांनी खऱ्या तक्रारीसाठी तक्रार करणे आवश्यक आहे। ग्राहक शिक्षणाचा अधिकार, त्यांच्या हक्काबाबत जागरूक राहण्याची जबाबदारी ग्राहकांची आहे। ग्राहक शिक्षणाचा अधिकार म्हणजे त्याला व तिला एक माहितीपूर्ण ग्राहक बनण्यासाठी ज्ञान आणि संबंधित कौशल्य मिळवण्याचा अधिकार आहे। असे अनेक मूलभूत अधिकार भारत सरकारने ग्राहक संरक्षण कक्षाला दिलेले आहेत। माझं प्रत्येक माणसाला म्हणजे तो ग्राहक या नात्याने ज्या वेळेला बाजारात जातो त्यावेळेला त्यांनी आपल्या या मूल्यांचा अभ्यास करावा, योग्य ती सेवा, योग्य ती वस्तू निवडण्याचा त्याला अधिकार आहे। मात्र या संदर्भात आपण फसवले गेला तर आपण जो काही व्यवहार करता त्याचं बिल आपल्याकडे असणं गरजेचं आहे, पावती असणं गरजेचं आहे। त्या दुकानदाराचा पूर्ण पत्ता, ती सेवा पुरवणाऱ्या संस्थेचा पूर्ण पत्ता, सरकारी असो की निमसरकारी असो, सेवा ही सेवा असते आणि आपल्याला ती सेवा निवडण्याचा, वस्तू निवडण्याचा, कुठल्या कंपनीचा माल घ्यायचा, कुठल्या कंपनीचा नाही घ्यायचा याबद्दल ग्राहक हा चोखंदळ असला पाहिजे। मात्र शक्यतो करून भारत सरकारने जी मानकं आपल्याला दिलेली आहेत, ISI मार्क, होलो मार्क्स, आपण ज्या वेळेला चांदी सोनं विकत घेतो तेव्हा तिथे होलो मार्क्स असतात, अशा मार्क्स असलेल्या वस्तूच खरेदी कराव्या जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही। एक मार्क, एक साधारणतः जी फळं असतात, भाजीपाले, किराणा माल याच्यावरती एक मार्क असतो, इलेक्ट्रॉनिक वरती ISI मार्क असतात। अशा अनेक मानक भारत सरकारने आपल्याला दिलेली आहेत आणि त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे। कुठल्याही वस्तू घेताना त्याचा विचार केला पाहिजे। आपण वस्तू घेतो त्याची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे। आता इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून आपल्याला त्याचे रिव्ह्यू मिळतात। एखादी वस्तू आपण घेतो त्याचे रिव्ह्यू बघणं गरजेचं आहे, त्याला किती स्टार्स दिले आहेत हे बघणं गरजेचं आहे आणि मगच ती वस्तू खरेदी केली पाहिजे। आपण ऑनलाईन वस्तू घेतो तेव्हा देखील आपल्याकडे अनेक प्रकारची उत्पादने आपल्याला ऑनलाईन वरती बाजारपेठेवरती दिसत असतात, पण आपण काही वेळेला ती मानक न बघता एखादी वस्तू खरेदी करतो आणि तिथेच आपली फसवणूक होते। अशी कुठलीही फसवणूक या बाबतीत होऊ नये म्हणून प्रत्येक व्यक्तीनं मग आपण तो ग्राहक म्हणून जी वस्तू खरेदी करतो त्याबद्दल चोखंदळ असणं, त्याची माहिती मिळवणं, त्याच्याबद्दलच्या कंपनीबद्दलची माहिती मिळवणं, त्याला कुठला मानक दिलेला आहे, कुठलं ISI मार्क आहे किंवा एक मार्क आहे किंवा होलो मार्क आहे, अशा पद्धतीच्या मानकाचा परत सांगतो की त्याच वस्तू साधारणतः खरेदी कराव्या जेणेकरून ग्राहक न्यायालयामध्ये आपण केस करतो, जेव्हा आपण आपला हक्क मागतो त्यावेळेला त्याच्यावरती आपण अनेक विश्लेषण देऊ शकतो। मी अनिल पुरंदरे आज या माध्यमातून आपल्याला 6 मूलभूत हक्कांची माहिती करून दिली। पुढल्या सेक्शन मध्ये आपण ग्राहक कायदा काय, 2019 ला ग्राहक कायद्याचं स्वरूप कसं बदललं याबद्दल माहिती दिली। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना।